बॉलिवूडच्या 3 मोठ्या हिरोंसाठी आता अडचण वाढण्याची शक्यता आहे. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिन्ही अभिनेते एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीमध्ये धडकले. पण आता त्याच जाहिरातीवर महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आक्षेप घेतलाय. आणि महत्वाचं म्हणजे ही कारवाई सामान्य नोटीस पुरतच मर्यादित नाहीये, तर एफडीएनं तिन्ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 15 दिवसांमध्ये लेखी स्पष्टीकरण मागितलंय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून खरं तर भेसळयुक्त दूध, पनीर, रेस्टॉरंट्स, प्रतिबंधित गुटखा आणि नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. पण आता तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा थेट बॉलिवूड पर्यंत पोहोचली. एफडीएला शाहरुख, अजय देवगण आणि टायगर यांच्याविषयी नेमके काय आक्षेप आहेत? विमल इलायचीची जाहिरात करून नेमका कोणत्या उत्पादनाचा प्रचार केला जात होता आणि आता या तिन्ही अभिनेत्यांवर पुढे काय कारवाई होऊ शकते समजून घेऊयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिन्ही अभिनेते विमल इलायचीच्या जाहिरातीमध्ये दिसतात. जाहिरातीमध्ये इलायची हा उत्पादनाचा उल्लेख असला तरी सुद्धा एफडीएच्या आक्षेपाचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे या ब्रँडचा पान मसाल्याशी असलेला संबंध. एफडीएच्या मते एखाद्या अशा ब्रँडची दुसऱ्या उत्पादनाच्या नावाखाली जाहिरात केली जात असेल ज्यामुळे ग्राहकांच्या मनात मूळ प्रतिबंधित उत्पादनाची आठवण किंवा त्याचा प्रचार होतोय, तर त्याकडे सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणून पाहता येऊ शकतं. आणि याच मुद्द्यावरून आता बॉलिवूडच्या तिन्ही कलाकारांना नोटीस देण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर जाहिरात इलायचीची आहे, पण ब्रँडची ओळख ही पान मसाल्याशी जोडली जाते. का, हा प्रश्न आता एफडीएनं उपस्थित केलाय. महाराष्ट्रामध्ये पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांबाबत आधीपासूनच कडक निर्बंध आहेत. एफडीएच्या नोटीसमध्ये संबंधित उत्पादनावर राज्यातील बंदी आणि अन्न सुरक्षा कायद्यातल्या तरतुदींचा संदर्भ देण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे आता एफडीएचा युक्तिवाद असा आहे की एखाद्या प्रतिबंधित उत्पादनाचा थेट उल्लेख न करता त्याच उत्पादनाचा दुसऱ्या ब्रँडच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार केला जातोय का, हे सुद्धा आता तपासलं जाणार आहे. आता इथेच या नोटिशीचा दुसरा महत्वाचा भाग समोर येतो. एफडीएने केवळ तुम्ही ही जाहिरात का केली असा प्रश्न विचारलेला नाहीये, तर या जाहिरातीशी संबंधित करार, मोहिमेचा तपशील, मानधन आणि जाहिरात करताना घेण्यात आलेल्या खबरदारीशी सुद्धा संबंधित कागदपत्र जी आहेत ती सादर करायला सांगितल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजेच एफडीएला संपूर्ण जाहिरात व्यवहाराचा तपशील तपासायचा आहे. या जाहिरातीमागे नेमका करार काय होता, कोणत्या उत्पादनासाठी जाहिरात करण्याचं ठरलं होतं, ब्रँडची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती आणि जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींनी उत्पादनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली होती की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मागवण्यात आलेली आहे. म्हणूनच हा 15 दिवसांचा अवधी या प्रकरणात महत्वाचा आहे. या कालावधीत शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना आपली बाजू लेखी स्वरूपात मांडावी लागणार आहे. यानंतर एफडीए त्याचं स्पष्टीकरण तपासणार आणि त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक मोठी पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एफडीएची कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंढे यांच्या विभागानं कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ असो, गुटख्याची विक्री असो किंवा रेस्टॉरंटमधील नियमांचं उल्लंघन असो किंवा ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीनं उत्पादनांची विक्री असो, एफडीएच्या तपासण्या आणि कारवायांची व्याप्ती सातत्यानं चर्चेत आहे. अगदी सामान्य स्ट्रीट फूड पासून ते मोठ्या संस्थांच्या कॅन्टीन पर्यंत तपासणी होत असल्याचं यात आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे या कारवाई दरम्यान मंत्रालयातलं कॅन्टीन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीन संदर्भात कारवाईचा सुद्धा उल्लेख झालाय. ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर सुद्धा काही स्टोअर्स आणि आउटलेट्सची तपासणी करण्यात आल्याचं समोर आलंय. आणि आता या कारवाईची दिशा थेट सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या टप्प्यावर शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे दोषी ठरले आहेत असं म्हणणं अजिबात योग्य ठरणार नाही. पण या नोटिशीमुळे सेलिब्रिटी जाहिरातींबाबतचा एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मोठ्या सेलिब्रिटीचा एखाद्या उत्पादनाशी संबंध आला की त्या जाहिरातीचा ग्राहकांवर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः तरुणांमध्ये या कलाकारांची क्रेज असते. त्यामुळे एखाद्या ब्रँडची जाहिरात करताना त्या ब्रँडशी संबंधित इतर उत्पादनं, त्या ब्रँडची बाजारातली ओळख, जाहिरातीचा संभाव्य परिणाम याचाही विचार केला गेला पाहिजे का, हा प्रश्न आता केवळ या 3 अभिनेत्यांपुरतं मर्यादित राहिलेला नाहीये, तर उद्या एखाद्या प्रतिबंधित उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रचार करण्यासाठी दुसऱ्या उत्पादनाचा वापर केला जातोय असा आरोप झाला तर जाहिरातीत काम करणाऱ्या सेलिब्रिटीजची जबाबदारी किती आहे, हा मुद्दा सुद्धा या प्रकरणामुळे ऐरणीवर आलेला आहे.
तुकाराम मुंढेंच्या एफडीएची नजर आता केवळ भेसळ आणि गुटख्यावरच नाहीये, तर ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या जाहिरातींच्या भाषेवर आणि त्यामागच्या ब्रँडिंगवरही आहे. आणि त्यामुळेच विमल इलायचीच्या जाहिरातीवरून सुरू झालेलं हे प्रकरण आता बॉलिवूड विरुद्ध एफडीए असा थेट संघर्ष होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रतिबंधित उत्पादनाशी संबंधित ब्रँडची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर सुद्धा जबाबदारी निश्चित झाली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्या आणि त्यावरचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.